बोल. बुलढाणा जिल्ह्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रासोबत अख्ख्या भारतात सुरू आहे. कारण इथे जे प्रकरण आलेले आहेत ते केस गळतीचे आलेले आहेत. म्हणजे इतका प्रकरण वाढलेलं आहे की आपल्या गल्लीची गोष्ट दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे. आपल्यासोबत बोंडगाव या गावातील नागरिक आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत का नेमका हा प्रकार काय, तुम्हाला असं याबद्दल काय म्हणणं आहे. सांगा का दादा, तुमच्या गावात केस गळतीचे प्रकरण येत आहेत, मेडिकल टीम येत आहे, आज दिल्लीची टीम पण आलेली आहे, काय म्हणाल आपण. काय सर, आता काय म्हणाल म्हणसान, तर आम्हाला या गोष्टीपासून सुटका पाहिजे. या बिमारीपासून होणारं टक्कल व्हायरल जे आहे ते तुम्ही ज्या भाषेत बोलता ते त्यापासून आम्हाला मुक्तता पाहिजे. मेडिकल ऑफिसर येतात, थोडा वेळ थांबतात, कोणाचं सॅम्पल घेतात, काय केस घेतात, कोणाचं स्किन घेतात. त्याच्यावर अजून पण 8 दिवसापूर्वी सुद्धा ह्या गोष्टी तपासणीसाठी बाहेर पाठवल्या, अजूनपर्यंत त्याचा निकाल आला नाही. म्हणजे आम्ही यात स्वप्नासारखं म्हणा त्याच्यातच आहो. आम्हाला काही समजायला मार्ग नाही. म्हणजे कारण इतकी हीन परिस्थिती आमची सध्या आहे. बाहेर हीन म्हणसान तर आमच्या गावात भाजीपालावाले 3 भाजीपालावाले दुकान, एक रेडीमेड दुकान आहे, छोटा हातीमध्ये ते दुकान येते सकाळ संध्याकाळ. पण 8 दिवस झाले त्यातलं कोणीही आमच्या गावात प्रवेश करत नाही. कारण काय, तो फक्त टक्कल व्हायरल. आम्ही पाणी कधी आणायला गेलो समजा वालावर तिथं आमच्या अगोदर असलेले लोक हे बाहेर निघतात. बोंडगाववाल्या त्यांना भरू द्या, ते बाहेर निघतात. त्यांना भरू द्या म्हणता, मग आम्हाला पाणी भरू द्या एकट्यात आणि तुम्ही निघून जा. नंतर लोक बाहेर वालवर सगळेजण येतात. शेविंगसाठी जर दुकानात जासाल तर हे शेविंग, मी काल गेलो साहेब, शेविंग मला म्हणे कोण्या गावाचे, म्हटलं बोंडगावचं म्हणे नाही, तुमची आम्ही दाढी कटिंग करत नाही, तुम्ही जा, नंतर पाहू काय आहे ते. अशी कंडिशन आमच्यावर आहे साहेब. कारण याच्यापासून मुक्तता आम्हाला लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी शासन दरबारी मी विनंती करतो. शासन दरबारी मेडिकल ऑफिसर आहेत, येतात जातात 8 दिवसापासून आज 15 ते 20 दिवस होत आहे त्या प्रकरणाला. याच्यापासून आमची मुक्तता झाली नाही, हेच माझं सांगणं आहे, दुसरं काही बरं, असा प्रकार याच्या आधी तुमच्या गावात घडला होता का? नाही सर, नाही. याच्या आधी माझी 65 वर्षाची वय आहे. याच्या आधी कोणची असं व्हायरल झालं नाही आमच्याकडे. केस गळतीचं अजिबात नाही, पहिलाच प्रकार आहे हा, ते तेवढाच आहे. काही नागरिक अजून आपल्या सोबत आहेत. सांगा दादा, तुमच्या गावात काही म्हणजे युवा असतील किंवा युवती असतील, म्हणजे लग्नासाठी म्हणजे हे झाले असेल, त्यांचं वय झालं असेल काही, म्हणजे या तुमच्या गावाची चर्चा अशी होत आहे की या गावात म्हणजे लग्न करू नका किंवा गावातील लोकांचे केस गळतात. काय वाटतं तुम्हाला असे जे लोकांची प्रतिक्रिया ऐकल्यावर. तर आमच्या गावामध्ये लग्नाचे लय लोक लागलेले आहेत, पोरं पोरी. तर बाहेर गावचे पाहुणे लोक म्हणतात की त्या गावात जायचं नाही आहे, त्या गावात असा असा व्हायरस आलेला आहे. तर पाहुणे लोक या गावात यायसाठी घाबरतात. आम्ही त्यांना त्यांच्या इकडे जावं तर ते आम्हाला येऊ देत नाही आहेत. तर असं किती दिवस चालणार आहे हे आता आम्हाला काही सुचून नाही राहिलं याच्यापासून. तर याच्यात आमचा असा विषय होऊन राहिला की आम्ही काय करावं नेमकं. भाजीपालेवाल्याकडे गेलो की तो म्हणते असं असं व्हायरस आलेला आहे. तर गावामध्ये बी इतकं चिडचिडपणा होऊन राहिला आहे की खूप काही डॉक्टर लोक गावात येत आहेत, जात आहेत 20 दिवसापासून. ते रोजच्या रोज तेच ते चाललंय. अजून हे किती दिवस चालणार आहे आम्हाला हे असं काही समजत नाही आहे. पण काय करावं म्हणजे. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की मेडिकल टीम्स येतात, टेस्ट करतात आणि निघून जातात, त्यांना अजून निदान भेटलेलं नाहीये. काय नेमकं निदान म्हणजे आपल्याला काय वाटतं. निदान बिमारीचं सर मूळ समजलं पाहिजे. मेडिकल ऑफिसरांना मूळ समजलं म्हणजे आम्हाला औषध पुरवठा होणार आहे, मेडिसिन पुरवठा होणार आहे, त्याच्यातून या बिमारीतून होणारी मुक्तता आमची होणार आहे अशीच आशा बाळगतो आम्ही, दुसरं काही नाही. त्याच्यात पाण्यापासून म्हणसान तुम्ही, पाणी माग मेडिकल ऑफिसर आले कोणी, पाण्यात क्षार जास्ती प्रमाणात आहे, 10% पाहिजे 10, 50, 55 दाखवून राहिले. त्या जास्त तो क्षार पाण्यामध्ये असल्याच्यानं केस गळती होऊ शकते. निदान पक्क सांगत नाही, होऊ शकते, असू शकते. मग असू शकते तर एक निदान तरी लावा. माझे शासन दरबारी हेच म्हणणं आहे, दुसरं काही नाही. याच्यापासून मुक्तता करा, कारण आमची होणारी बदनामी, गावची बदनामी हे थांबली पाहिजे कुठेतरी, अशीच आम्ही अपेक्षा बाळगतो. बस एवढंच माझं म्हणणं आहे. आपण म्हणता की क्षारयुक्त पाणी आपल्याला म्हणजे वापरण्यात येतो. हा तर आपला म्हणजे किती वर्षापासून सुरू असेल ना हे पाणी साहेब आम्ही इथं म्हणजे आयुष्यच गेलं ना हे पाणी पिऊ पिऊ. आम्ही याच्या अगोदरचा काळ 30-40 वर्ष अगोदरचा काळ म्हणसाल तर आम्ही जमिनीतलं थांबलेलं पाणी पिलो, काहीच नाही झालं. थांबलेलं पाणी, जमिनीत थांबलेलं पाणी, कामाला जर बाहेर गेलो शेतात तर थांबलेलं पाणी पिलो. आता गावात बोर आहे, बोरचा पुरवठा धुणी भांडी कपडा आंघोळ पाणी
याच्यासाठी वापरतो आणि पिण्यासाठी पाणी आम्ही विकत आणतो. आपलं असं म्हणणं आहे की आपण क्षारयुक्त पाणी म्हणजे वर्षानुवर्ष वापरत आलेलं आहे. केलो. आणि सध्या मेडिकल सायन्सने त्याचं चाचणी क्षार केलेली जास्त आहे, क्षार जास्त सांगितलेलं आहे. आपल्याला म्हणतो आपण हे जे आलेलं आहे म्हणजे सध्या म्हणजे केस गळती प्रकार आपल्या नजरेत त्याला आपल्याला काय वाटतं कशाबद्दल होऊ शकतो हा? साहेब काही सांगता नाही येणार. आता आपण काही म्हणजे हे जे मेडिसिन आहे याच्याबद्दल ज्ञान थोडंफारही नाही आहे. मग काय सांगू शकणार आहे? आम्ही तुमच्यावरच अपेक्षित आहो ना, मेडिकल ऑफिसरवर अपेक्षित आहो ना, की हे बिमारी नेमकी काय आहे याच्यापासून आम्हाला मुक्तता भेटावी. कारण आमची होणारी हेडसाव, हे बाहेर होणारी बदनामी आमच्या गावची, मी माझी नाही म्हणत, आमच्या गावची होणारी बदनामी हे त्वरित थांबावी एवढी शासन दरबारी मी विनंती करतो. बस. तर हे होते बोंडगावचे लोक. यांना एकच मागणं आहे की जे आमची होणारी हेळसांड आहे किंवा आमची जे आम्हाला जे बाहेर हीन भावनेने बदले पाहिलं जाते ते लवकरात लवकर थांबावी आणि मेडिकल सायन्सने यावर लवकरात लवकर उपाय सुचवावा. झका खान, बुलढाणा, मुंबई तक.